सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 26 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि ही कथा तुम्हाला आवडत असल्यास कृपया मला कमेंट्स करून सांगावे. तन्वी अर्जुनला तिच्या हाताने जेवण भरवत होती आणि तो तिच्या डोळ्यात बघूनच खात होता. तिला त्याची ती भेदक नजर अस्वस्थ करत होती. त्याच्या मधाळ पण तीक्ष्ण नजरेने ती घायाळ होत होती आणि ती मनात म्हणत होती, असं काय हा? किती रोखून पाहत आहे मला. हा जर असाच मला पाहत राहिला तर कसं करू मी? तिला आता त्याच्यापासून स्वतःला लपवू वाटत होतं आणि ती त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत होती. तो मात्र एकटक तिलाच पाहत होता. ती काय चारते आणि तो काय खातोय हेही विसरून गेला होता तो. नको ना असं बघूस अर्जुन. आता खाशील का काय मला? तुझ्या या थंड शांत जालिम नजरेचा मला हवाहवासा वाटणारा त्रास होत आहे असं तिचं मन म्हणत होतं. आणि त्याला असं म्हणावं असंही तिला वाटत होतं. पण ते शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडलेच नाहीत, कारण तिलाही कुठेतरी त्याचं ते पाहणं आवडत होतं. तो नुसताच खात होता. तिलाही मनातून वाटत होतं की त्यानेही मला एखादा घास भरवावा, पण तो तर तिला पाहण्यातच दंग होता. जेवण संपत आलं तरी तो काही तिला पाहायचं सोडेना आणि सगळं झालं खाऊन, पोटही भरलं आहे हेही त्याला समजत नव्हतं, कारण रोजच्यापेक्षाही जास्तच जेवण तिनं त्याला भरवलं होतं. तरी तो पुढच्या घासासाठी तोंडाचा आ करून बसला. आता काय चारू याला? तन्वीला काही सुचेना आणि त्याची गंमत करावी म्हणून तिने त्याच्या तोंडात मिरचीच घातली आणि तीही तो हसतच खात होता, तिच्याकडे एकटक बघत बघत. आणि तिला आश्चर्य वाटलं की असं काय हा? किती दंग झालाय तो माझ्याकडे पाहण्यात. त्याला जर दगड चारला असता ना तर तोही त्यानं भुगा करून खाल्ला असता असं तिला वाटलं आणि त्याच्या या वेडेपणाचं हसूच आलं तिला. त्याला आता ती मिरची तिखटही लागत नव्हती आणि मग थोड्या वेळाने हळूहळू त्याला त्या मिरचीचा तिखटपणा जाणवला आणि जोरात पाणी पाणी करत ओरडायला लागला. तसं तिनं पटकन त्याला पाणी दिलं आणि तरीही त्याच्या तोंडाची आग थांबेना आणि तिनं पटकन धावत जाऊन फ्रीजमधून मिठाई आणली आणि त्याला चारली. आणि थोड्या वेळाने त्याला बरं वाटत होतं आणि तो आता चिडणार म्हणून ती घाबरली होती. आणि तो मनात हसत म्हणाला, किती आगाऊ आहे ही बदमाश कुठली. तुला आत्ता नाही पण माझी वेळ आल्यावर दाखवतोच, मग बघच गंमत. आधीच हितात तिखटपणा काही कमी होता की काय म्हणून अजून तिखट खाऊ घातलं मला. पण एक वेळ ही मिरची परवडली, पण तन्वी नावाची मिरची नको रे बाबा. असं म्हणून तो हसायला लागला आणि म्हणाला, तू कितीही तिखट असलीस तरी तुला एका घासात खातो की नाही ते बघच तू. आणि तो चिडला नाही म्हणून तिला बरं वाटलं. तिने त्याला औषधं दिली आणि म्हणाली, तुझा शर्ट. पण तिला पुढचं बोलायची लाज वाटत होती. त्याला असा खराब झालेला शर्ट घालायला आवडत नव्हतं हे तिला माहीत होतं. तिला त्याचा शर्ट चेंज करून द्यायचा होता, पण तो काहीच बोलत नव्हता. संकोच वाटत होता त्याला, म्हणून तीच म्हणाली आणि त्याला खूप आनंद झाला. मनातून तर आनंदाच्या उकळ्याच फुटल्या होत्या, पण तो आनंद दिसू न देता नुसती होकारार्थी मान हलवली. आता ती त्याला काय आवडतं काय नाही आवडत याचाही विचार करत होती. तिने त्याचं कपाट उघडलं त्याच्यासाठी दुसरा शर्ट घ्यायला आणि तिला तो सेक्सी सरप्राईज गाऊन दिसला. तसं तिने पटकन कपाट बंद केलं. काय? हे काय आहे त्याच्या कपाटात? आणि कधी आणलं त्यानं हे? आणि कोणासाठी? आणि तिला आठवलं की तो असेच सरप्राईज प्लॅन करत असतो एकटाच, आणि तिला तो प्लॅन फेल झाल्यावरच समजतं. म्हणजे त्यानं हा गाऊन माझ्यासाठी? आणि तिला पुढची कल्पनाही करवत नव्हती. तिचे गाल लाजून लाल व्हायला लागले आणि तिने तिची लज्जा त्याच्यापासून लपवत त्याचा एक शर्ट घेतला आणि त्याच्या अंगातल्या शर्टची बटणे काढू लागली. किती रोमॅन्टिक मुवमेंट होती ती. तिची लाजून चूर होऊन खाली झुकलेली नजर, एक एक करून शर्टची बटणे काढणारे थरथरणारे तिचे हात आणि तिच्या बोटांच्या हलक्याच्या स्पर्शाने शहारून तिच्याकडे मधाळ प्रेमळ नजरेने एकटक पाहणारा तो. आणि तिने त्याचा शर्ट बदलला आणि ती बाहेर निघाली आणि तो म्हणाला, तन्वी थांब ना थोडा वेळ इथे माझ्याजवळ. आणि तिची पावले आपोआप थांबली. पण आता बोलायचं काय? तसं बघितलं तर खूप काही होतं बोलण्यासारखं, पण नेमकी सुरुवात करायची कोणी आणि कुठून हेच कळेना आणि शब्दही सापडत नव्हते. तो तिला म्हणणार होता की परत बेडरूममध्ये ये, मला करमत नाही तुझ्याशिवाय, पण त्याची हिंमत होत नव्हती आणि तिने त्या बेडकडं पाहिलं. पुन्हा तिला तो प्रसंग आठवला आणि ती नाराज होऊन निघून जाणार इतक्यात त्यानं तिचा हात पकडला आणि म्हणाला, आय एम सॉरी तन्वी. त्यानं हात पकडला
तशा पुन्हा तिच्या भावना उचंबळून आल्या. डोळे भरून आले आणि ती तशीच काहीही न बोलता निघून गेली. आणि त्याने दीर्घ श्वास घेतला आणि एक उससा टाकत पुन्हा म्हणाला, आय एम सॉरी तन्वी. त्याला खूप खूप पश्चाताप होत होता. पण पश्चाताप करत बसण्यापेक्षा त्याला तिला पुन्हा पूर्वीसारखी पाहायचं होतं. आता जशी ती हसत होती खळखळून, तशीच कायम तिला हसत ठेवायची होती त्याला. आणि म्हणून आता तो कोणतीही चूक करणार नव्हता, ज्याने ती पुन्हा त्याच्यापासून दुरावेल. आता त्याची तब्येत ठीक होत होती. तन्वी खूप मनापासून त्याचं सगळं करत होती. त्याचं खाणं पिणं, औषधं वेळेवर देणं, स्पंजने अंग पुसून देणं, सगळं करत होती. आणि ते दोघे मनाने आणि शरीराने एकमेकांच्या खूप खूप जवळ येत होते. आणि एक दिवशी अतुल पुन्हा त्याच्याकडे आला. अर्जुनच्या काही सह्या घ्यायच्या होत्या त्याला, महत्त्वाच्या होत्या त्या म्हणून. आणि जेव्हा त्या रूममध्ये आला तेव्हा तन्वी त्याला जेवण भरवत होती आणि तोही गुपचूप खात होता. हे दृश्य पाहून अतुलला फार गंमत वाटली आणि तो मनात म्हणाला, म्हणजे माझा प्लॅन सक्सेस होताना दिसत आहे तर. आणि तो मोठ्याने दारातूनच म्हणाला, येऊ का आत? तुम्हा दोघांना काही हरकत नसेल तर. आणि ती उठली, बाहेर गेली. आणि अर्जुन त्याला चिडून म्हणाला, केलास का परत गाढवपणा? तुला कोणी सांगितलं होतं की आत्ताच ये म्हणून? थोडा उशीर आला असतास तरी चाललं असतं ना. अहो पण या खूप महत्त्वाच्या सह्या आहेत म्हणून आलो, अतुल थोडासा गाल फुगवून म्हणाला. पण सर, आज आता मी हे काय पाहत होतो, माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. काय पाहिलं तू? हेच की वाघ चक्क वरण भात खात होता, तेही वाघिणीच्या हातून. आणि असं म्हणून अतुल हसायला लागला. आणि अर्जुनही. बरीच प्रगती आहे म्हणायची, नाही का हो सर? तू गप्प बस आणि पटकन सया घेऊन निघ इथून. हो हो, जाणारच आहे मी. कबाब मी हड्डी नाही बनायचं मला. पण तुम्हाला एक विचारू का? काय? अर्जुन थोडा चिडक्या स्वरात म्हणाला. तुम्ही ते रेबीजचं इंजेक्शन घेतलं का नाही अजून? का? कशासाठी? अर्जुन काहीही न कळून म्हणाला. अहो तुम्हाला वाघीण चावली ना हाताला, मग इंजेक्शन घ्यायला नको? नाहीतर तिच्यासारखं तुम्हीही इतरांना चावत सुटाल. आणि जर इंजेक्शन घेतलं तर पुन्हा ती वाघीण तुम्हाला चावायला मोकळी. मग कितीही वेळा चावू दे तिने, हरकत नाही. असं म्हणून तो एकटाच हसायला लागला. आणि अर्जुन म्हणाला, ए गाढवा, इंजेक्शन घ्यायला ती काही पिसाळलेली नव्हती काही. मग का चावली? का तुम्हीच पिसळून वाघिणीची छेड तर काढली नव्हती ना? अतुलने आता अर्जुनला बरोबर कात्रीत पकडलं होतं. आणि तेच खरं होतं. अर्जुननेच तिची छेड काढली होती. ती किती विनवण्या करत होती त्याला की असं नको करू म्हणून, पण त्यानं तिचं काही ऐकलंच नव्हतं. आणि म्हणून तिने त्याला चावा घेतला होता. आणि अर्जुन थोडा शांत झाला. अतुलला माहीत होतं अर्जुनचा आक्रमक आणि हट्टी स्वभाव. त्याला एखादी गोष्ट हवी असेल तर तो कोणाचंच ऐकत नाही. आणि म्हणूनच तो राग आणि तो ॲक्सिडेंट आणि तन्वीचं नाराज होऊन त्याच्याशी अबोला धरणं त्याला कळलं होतं. आणि आता त्या दोघांना असं एकत्र पाहून तो खुश होता. आणि अर्जुनने पटकन सह्या करून अतुलला हाकलून दिलं. आणि तो त्या डाव्या हाताकडे टक लावून बघत राहिला. आणि अचानक त्यानं हातावरच्या तिच्या दातांच्या खुणा उमटल्या होत्या, त्यावर त्याचे ओठ टेकवले. आणि इतक्यात तन्वी आत आली. आणि त्याला तसं त्याच्याच हाताचा किस घेताना पाहून तिला थोडं आश्चर्यच वाटलं. आणि ती तशीच मागे फिरली. आता ती त्याला संध्याकाळचं जेवण करायला बोलवायला आली. दुपारी जास्त जेवण झालं होतं म्हणून त्याला जास्त भूक नव्हती. आणि तो म्हणाला, मला भूक नाही. आणि ती म्हणाली, का? का नाही भूक? दुपारी जास्त जेवण खाल्लं आहे आणि एका जागी बसून बसून ते पचतही नाही, त्यामुळे. अर्जुन म्हणाला, पण तुला थोडं तरी खावंच लागेल. असं करून कसं चालेल? नको ना तन्वी, प्लीज. मी अजिबात तुझं काहीही ऐकणार नाही. त्यांचा आता नॉर्मल नवरा बायकोसारखा संवाद चालू होता. ती आता खूप हक्काने त्याला जेवणाचा आग्रह करत होती. आणि तो मुद्दामच नाही नाही म्हणत होता, तेही खूप प्रेमानं. आणि मग तीही तितक्याच प्रेमानं त्याला दम देऊन खायला सांगत होती. आधी कसं, तो खायला आला तर आला, त्यानं म्हणेल तसं ती करत होती. हे कर तर तेच करत होती. जेवायला नको तर नको असं म्हणून गप्प बसत होती. जणू ती तिच्या मनाविरुद्ध इथं राहत होती की काय. पण आता तसं नव्हतं. ती हक्काने त्याला बोलत होती आणि त्याला खूप छान वाटत होतं. आणि तो मनात म्हणाला, इतक्या प्रेमानं जर तू माझ्यावर हक्क दाखवत असशील तर मी आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहायला तयार आहे. मग तिने होय नाही म्हणत त्याला जेवायला बसवलं. आणि त्याला आता तिची गंमत करण्याची लहर आली. तिने पहिला घास त्याला भरवला आणि तो जोरात, आई आई ग, खूप तिखट झाली आहे भाजी, असं म्हणून तोंडाची आग आग झाल्यासारखं करू लागला आणि ठसका काढू लागला. आणि आता तिला काहीच कळेना.
मी तर जेवण तिखट बनवलंच नव्हतं, उलट त्याच्यासाठी कमी तिखट करत होती. मग असं कसं काय झालं? हे न कळून तिने त्याला गडबडीत पाणी पाजलं. त्याच्या पाठीवर तिच्या हाताने चोळू लागली. वर बघ असं म्हणू लागली आणि तो आणखीनच ठसका काढत होता. आता तिनं पळत जाऊन फ्रीजमधून मिठाई आणली. घे, स्वीट खा, म्हणजे बरं वाटेल, असं म्हणत त्याला मिठाई चारली आणि म्हणाली, आता कसं वाटतंय? बरं वाटत आहे ना? आणि तो म्हणाला, नाही, खूपच आगाग होते ग तोंडाची. अरे बापरे. तिला अशी त्याच्यासाठी काटसावीस झालेली पाहून त्याला खूप आनंद वाटला होता आणि तो आतल्या आत ओठ दाबून हसत होता. आणि ती म्हणाली, आता काय देऊ तुला खायला, म्हणजे तुझ्या तोंडाची आग थांबेल? आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूच म्हणाला, एक किस दे ना, म्हणजे लगेच थांबेल माझ्या तोंडाची आग. आणि त्याचं हे रोमॅन्टिक बोलणं ऐकून तिला काय बोलावं हे सुचेना. ती नुसतीच चुळबुळ करत उभी होती आणि तो डोळे मिटून बसला, तिनं त्याला किस देण्याची वाट बघत. त्याची अशी डायरेक्ट किसची मागणी ऐकून तन्वी खूप लाजत होती. ती त्याच्या तोंडाकडे नुसतीच प्रेमळ नजरेनं पाहत होती. तिला तिथून पळूनही जाता येईना, नाहीतर तो जेवणार नव्हता. आणि मग ती जणू काही ऐकलंच नाही असं दाखवत म्हणाली, जेवण संपवू पटकन, गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. आणि ती तो विषय टाळते आहे हे लक्षात आलं आणि त्यानेही गुपचूप जेवण करायला सुरुवात केली. मघाशी तिखट लागलं म्हणून ओरडणारा अर्जुन आता ते जेवण कसं गुपचूप खात आहे? आता नाही का लागत त्याला तिखट? म्हणजे तो मगाशी नाटक करत होता हेही तिच्या लक्षात आलं नाही. आणि येणार तरी कसं? तिचं सगळं लक्ष त्याच्या डोळ्यात होतं. आणि तो आता बेडरूममध्ये गेला आणि ती त्याला औषध द्यायला येणार होती, कारण त्या नर्सला अर्जुनने केव्हाच येऊ नको म्हणून सांगितलं होतं, कारण आता त्याला तिची गरजच नव्हती. आणि अर्जुनने मोबाईलवर गाणं लावलं होतं, दिल दीवाना ना जाने कब खो गया, तूने से देखा के कुछ हो गया, हो कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान. इतक्यात तन्वीसुद्धा आत आली आणि त्यानं तिला पाहिलं. हे गाणं ऐकून आणि त्याच्या नजरेने जेरबंद होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखी ती त्याच्याकडे पाहत होती. आणि दोघांनाही त्यांची पहिली अशीच झालेली अपघाती नजर आठवली. अर्जुन आणि तन्वी एकमेकांना धडकले. तो तिच्याकडे रागाने पाहत होता आणि ती गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. त्या दोघांनीही एकमेकांकडे असं काही पाहिलं होतं की त्यांच्या हृदयात कुठेतरी गोड कळ उठली होती आणि तेव्हापासूनच दोघं एकमेकांना आवडू लागले होते. दोघांची अशी नजरानजर खूप वेळ चालली आणि इतक्यात अतुलचा फोन आला. तो फोन घेणार इतक्यात ती म्हणाली, नाही अर्जुन, थांब, आत्ताच नको घेऊ, आधी औषध घे, मग बोल त्याच्याशी. काय सुख होतं तिच्या बोलण्यात. याच सुखासाठी तो तळमळत होता. जेव्हा तो ते हट्टाने मिळवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ते सुख त्याच्यापासून लांब लांब पळत होतं. आणि आता त्यानं थोडी ढील दिली, जरा इगो बाजूला सारून तिचं ऐकत होता तो, तर सगळी सुखं त्याच्या पायाशी येत होती आपोआप. पण अजून सगळं सुख नाही मिळालं असं तो मनाशी म्हणाला. आणि त्या सुखासाठी कितीही वाट पाहावी लागली तरी पाहीन मी, असं मनात म्हणतच त्यानं हसत हसत तिच्याकडे पाहिलं आणि फोन बाजूला ठेवला. आणि तिने त्याच्या गोळ्या दिल्या. दरवेळी पहिल्या रिंगला फोन उचलणारे आणि आता इतक्या रिंग देऊनही फोन न उचलणारे अर्जुन सर पाहून अतुलने घड्याळात पाहिलं आणि मनातच म्हणाला, बहुतेक यावेळी वाघिणीशी झटापट चाललेली दिसते. आणि आता बघू, उद्या कळेलच कोणी कोणाला किती घायाळ केलंय ते, असं म्हणून तो खूप हसायला लागला.